आता आपण दिलेला शब्द पाळला, त्यांनी पाळा. आता मी पूर्ण काम केले बाप्पाचं माळाजवळ सोडून. माळाजवळच बी कसं जे तुतारी म्हणलं त्याला तुतारीन, जे करण्यासारखं आहे त्याला कमळ. ते बी लईतले माझ्या गावात 100-200 मतं जास्त होते, कोणाला ताईला. ते बी करून घेणं गरजेचं होतं मला. उद्या ओबीसी गावात ओबीसीचे मतं मला पाहिजे उद्या निवडणूक लढताना. मला जातीवादी शिक्का नको, त्याचाही फायदाच होणार आहे. जवळ प्लस होणे विधानसभेला फायदाच आहे ओबीसी मतं घेण्यासाठी. पार्टीचं नुकसान नाही त्यात. मी जरी जवळ मतं पण बाकी 376 बूथवरली सगळी यंत्रणा मी बाप्पाला देऊन टाकली होती. हे बी तितकंच खरं. बरोबर प्रमाणे दिली ह्यावेळेस. म्हणजे मी माझ्या आयुष्यात पंकजा मुंडेला पहिल्यांदा धोका दिला. नुसती यंत्रणा नाही, पैसे देऊन यंत्रणा. पैसे बी दिलेत मी बाप्पाला. हा काय झालं, सातुद्राकडे गेलो आम्ही, आता ह्याला होतो वाळव्याला, सगळे यंत्रणा दिली मी ह्यावेळेस. मी प्रामाणिकच बाप्पाचं काम केलं ह्यावेळेस. मनात काय झालं बरं का, म्हणजे या वातावरणामुळे तर नाही, मी आधीच ठरलं होतं बाप्पाचं काम करायचं. 4-5 महिने आधीच ठरलं होतं. बाप्पाला उभा करण्यात सुद्धा मी भाईला विचारा, त्याचं मत परिवर्तन करण्यात मी किती कारणीभूत होतो. म्हणजे सगळ्या प्रक्रियेत मी बाप्पासोबत रात्र थांबलो मुंबईत. हे हरामखोर लय खालच्या पातळीत. कोण? धन्यानवाला. अरे लय माय खाली. म्हणून तर त्यांच्या बरोबर यायचे ना आपल्याला. त्यांना खेटू ना आपण, काही विषय नाही. बीडमध्ये एखादा धनंजय मुंडेची आपण गाडी फोडू, मी सारखा फाटका माणूस खेळतो. अरे मी तुम्ही तर आपण करू ते, पण कधी ते इकडे आल्यावर मग ते फोडण्यात मी माझे. त्याला एक ठोका, एक दगड, आपण 50,000 प्लस 1 कोटी 2 कोटी खर्च होत कमी आपल्याकडे एका ठोक्यात. नाही प्रेस घेऊन काही बोलतो मी पुन्हा, तसलं नाही. अंगावर बी जातो पुन्हा प्रेस घेऊन. ते बी लोकांच्या जाहीर चॅलेंज करू त्याला. आपला प्रवेश घेऊन टाका ना आपण. 3-7 मधून लवकर रिकाम हो आणि प्रवेश तारीख ठरवून टाका. आपण काय करू आता, उद्या महबूब भाईला बोलू, आपण बसू तिघं. महबूब भाई बी लय चिडलं याच्यावर. आणि महबूब भाई काय, तो दरबारी मनसबदार आहे. त्याची आपल्याला काही अडचण नाही. त्याची आपल्याला काही अडचण नाही, आपल्याला त्याची नाही. आपल्या तिघाची एकामेकाला अडचण नाही. त्याला आपल्या तिघाच्या कास्ट वेगळ्या. त्याला माणसं गोळा करायचे पक्षासाठी. पण मला सांगा, मी तर लगेच फोटो काढून पवार साहेबात लावला ना, आहे तिचं दुकान. याच्यापेक्षा हे तर आहेच आपल्याला. ते तर आहे, ते तर एवढं मोठं. त्याला काय वैभव येईल आपण तिथं बसलो. अरे मग आणि मी होय सगळी गर्दी करीन ना त्याला. रोज तिथं हाऊसफुल करीन गर्दी. जनता दरबार तिथं सुरू करू आपण. एवढी मोठी वास्तू आहे ना ताब्यात, ह्याच्यासारखं काय आपण कम्प्लीट तिथं आपण कार्यक्रम घेऊ. कुठं? स्टेडियमला. आणि तिथं एक पवार साहेबाची सभा बी घेऊ, जयंत पाटलाची सभा घेऊ, एक कार्यक्रम बी होऊन जाईल आणि माहोल बी तयार होऊन जाईल. ते काय एवढी मोठी सभा म्हणलं, सगळं मंत्रिमंडळ तुमच्या पक्षाला, सगळे लोक येतील त्याला सदप्रवेशाला, बाबूसाहेब सगळं. आपण मोठा जंगी कार्यक्रम ठेवू. संध्याकाळी 5-6चा कार्यक्रम ठेवू, म्हणजे 6-7ला सुरू झाला पाहिजे. म्हणजे थोडंसं झावळ आलं की लोक जरा फक्त पावसाळा संपल्यावर करायला, पावसाळा पिरियड मध्ये जमणार नाही. नाही तर मग वॉटरप्रूफ मंडप घेऊन करू. लवकर करावं लागेल आपल्याला, वेळ नाही. तुम्हाला सांगा निकालानंतर सगळे चित्र बदलणार आहेत. त्यात ऐका ना, 4 जूनला निकाल लागायच्या आधी आपलं ठरवा. निकाल काही बी लागू, आमचं ठरलंय म्हणून. निकाल सगळे 4 जूनच्या आधी शब्द देऊन टाकू. पण उद्याच आपण फायनल करू बैठक आणि लगेच आपण जयंत पाटील साहेबांना बोलू आणि बाप्पा आपण जाऊन त्यांची एकदा भेट घेऊ. बाप्पाला मतदानाच्या आदल्या दिवशी जाऊन भेटून केजमध्ये सगळं नियोजन लावून मी आलो रातोरात. मी भागवतावर गेलो. माहिती तुम्हाला कळलं नाही, लगेच त्याला माझ्या झिरोमध्ये गेलो. काय असतं, पुन्हा कुणी असतं नाही ना, कुणीच नव्हतं ना. सगळे बाप्पा माणसं पडली, लाईटी बंद केल्या त्या बंगल्याच्या. मग कसं काय माहिती होणार मला तेच कळलं नाही.